मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईत भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार। ठाण्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय शिंदे घेतील तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजेत। चेन्नीथला यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडली। पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू। बाई जगतापांची प्रतिक्रिया। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी। विकास कामांसाठी 270 कोटींचा निधी मंजूर। यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेच्या 5 आणि इतर 2 आमदारांचा समावेश। आमदारांना दिलेला 5 कोटी विकास निधी नसून लाच। यातून कमिशन बाजी होईल। पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी देणं सुरू। संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरे सीएम असताना भाजप आमदारांना दमडीचाही निधी नाही। निलंबन मानधन बंद करून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांकडून नैतिकतेचा दाखला नको। नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तुम्हाला ईडीची नोटीस आली का? मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटलांचा फोन। ऑडिओ क्लिप व्हायरल। कोठारे मात्र वक्तव्यावर ठाम। ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत। महेश कोठारेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा निशाणा। सरकारच्या वर्षपूर्तीनंतर महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होणार। तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही। सूत्रांची माहिती। मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत। आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे कार्यक्रमात एकाच मंचावर। तुम्ही 1 हात पुढे केला तर मी 2 हात पुढे करेन, भेगडेंचं विधान। अमरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू। वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। सिव्हिल सर्जन कैलास पवार प्रकरणाची चौकशी करणार। रुग्णालयामध्ये दाखल करतेवेळी मीना सूर्यवंशींची प्रकृती चिंताजनक होती। उपचाराच्या 15 मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला। वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्याच्या आरोपांवर बीजी छाया रुग्णालयाचं स्पष्टीकरण। मंत्र्यांच्या प्रोटोकॉलच्या स्पर्धेत निरपराध लोकांचे बळी। ताफ्यामध्ये रुग्णवाहिका ठेवण्याची स्पर्धा सुरू। अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी राऊतांचा गंभीर आरोप। कुठेही काही झालं तरी राऊतांना एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच दिसते। मात्र शिंदे लाखो रुग्णांचे तारणहार। ते रुग्णच राऊतांना उत्तर देतील, म्हस्केंचा पलटवार। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज। ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता। महापालिकेनं बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावर स्थगिती नको, व्यवहार रद्द करावा, अन्यथा 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये। अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, संजय शिरसाट, अतुल सावे कार्यक्रमात एकत्र। सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला। पाडव्याच्या मुहूर्तावर एकाच दिवसामध्ये सोन्याच्या दरात 6,000 तर चांदीच्या दरात 7,000ची मोठी घसरण। सोनं विना जीएसटी प्रतितोळा 1,23,000 तर चांदी प्रति किलो 1,58,000वर। बायखळ्याच्या मदनपुरामधील दुमजली इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना। 7 जण जखमी झाल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरू। ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण एकनाथ चिटणीस वयाच्या 101व्या वर्षी त्यांचं निधन। देशाच्या खेडोपाड्यामध्ये टीव्ही पोहोचवणारा किमयागार हरपला। 10वी 12वी परीक्षा शुल्कामध्ये 50 रुपयांची वाढ। 10वीच्या विद्यार्थ्यांना 470 तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 490 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागेल। लाडकी बहीण योजनेमध्ये 164 कोटींचा घोटाळा। 12,000 पुरुषांनी 13 महिने प्रत्येकी 1,500 रुपयांचा लाभ घेतल्याचं समोर। माहितीच्या अधिकारामधून प्रकार उघडकीस। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार, योजना कायम सुरू राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।